तर मग आज आहे हनुमान जयंती आणि आज असतो वडगावचा उरूस. तर चला तर मग उरसाला जाऊया. आता आम्ही आलेलो आहे वडगावमध्ये आणि आम्ही उरसाला बरोबर उन्हाच्या टायमाला आलोय. 1 वाजलाय आत्ता. आणि इथून आम्ही जाणार आहे पोटोबा महाराज मंदिरामध्ये दर्शन वगैरे करणार आहे. नंतर मारुती मंदिरमध्ये दर्शन करणार आहे. आणि पप्पांनी गाडी पण एवढी लांब लावलेली आहे ना, कारण म्हणतात पुढं परत गर्दी असेल तर मग प्रॉब्लेम होईल. तर एवढं लांबून आता चालत जायचं एवढं उन्हात आणायचं, आज मी काळी पडतेच वाटतं. पप्पा मागच थांबलेले आहेत कारण आमच्या गाडीपाशी ना अशी छोटी छोटी पोरं आली जी की अशी चोर टाईप वगैरे वाटतात. तर पप्पा गपचूप तिथं लपून बसलेले आहेत. त्यांना रंगे हात पकडून 2 रपाटे मारून मग पप्पा पुढे येतील आमच्यासोबत. आत्ता आम्ही आलोय आणि मेन म्हणजे आज वडगावचा बाजार सुद्धा आहे. आणि मेन म्हणजे माझी मम्मी पप्पा आधी इथंच राहायचे आहे ना, आणि मम्मी पप्पांचं लग्न सुद्धा इथंच झालेलं आहे. आमचं दर्शन वगैरे तर झालंय आता, पण पप्पा भैया आणि सार्थक तिघं सुद्धा गायब आहे. तर दर्शन करून गेले असतील पण आम्हाला शोधून गेले तर त्यांना शोधावं लागल पाहिजे. आणि आम्हाला सापडले तिघाच्या तिघं इथं बसलेले. पोटोबा महाराज मंदिरमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहे श्री दत्त मंदिरमध्ये. ते नवीन झालेलं दिसतंय मला मंदिर आणि खूप छान आहे. आपण जाऊन तिथंही दर्शन करू. आमचं झालंय दर्शन आता. आता आमचं झालेलं आहे सगळ्या मंदिरामध्ये पाया पडून. आता एखादी वेळ आम्ही काहीतरी खाऊ, नाही तर घरी डायरेक्ट जाऊ. काय करणार आहे आपण? मुझे कुछ खाना है. आत्तापर्यंत एवढं जास्त ऊन होतं आणि अचानक एवढा पाऊस भरून आला आहे, मोठे मोठे थेंब पडायला लागलेत. आणि आम्ही थोडी शॉपिंग करणार होतो जत्रेमध्ये, पण सगळा प्लॅन कॅन्सल झाला या पावसामुळं. आणि आता पटकन जाऊन गाडीमध्ये बसावं लागणार आहे. चल पटपट मम्मी, खूप पाऊस आहे. आम्ही आलो आहे आता गाडीमध्ये आणि आता डायरेक्ट घरी चाललो आहे, कारण एवढा पावसाला आमचा सगळा प्लॅनच फुल ऑफ झालेला आहे. तर आता आपण डायरेक्ट घरी चाललेलो आहे. तर आपला ब्लॉग आपण इथंच संपवतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.